गुरु शिष्यांचा संवाद दशक 15वा समास पहिला वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः, श्री सद्गुरु रंजितेश्वराय नमः, श्री सद्गुरु हरिचंद्रेश्वराय नमः. श्रीराम अस्ति मासाची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वर, नाना विकारी विकारे प्रविणोरिजे. घनवट कोचड स्वभावे विवरोनी जाणीजे जीवे, व्हावे न व्हावे अवघे जीव जाणे. एकी मागोमाग घेणे, एकांत मागताच देणे, रचितीची सुलक्षणे ओळखावी. जीव जीवांत घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह शोध घ्यावा परंतराचा. जानवे हेवड कारे झाले, दिलेपणे एवढ आले, नेमस्त शोभले दृष्टी पुढे राजा सद्गुरुनाथ सिद्धराम वाशी वाचून. आपण मागच होतोय, गुरु आपल्याला भेटले तेव्हा आपल्याला आपण कोण आहे कळतो. परंतु ज्यांना जन्म घेतल्यानंतर त्यांना हे कळत ना, तो अज्ञानी असतो. जन्म घेतल्यानंतर अज्ञानी असतो, त्याला काय कळत नाही आहे. तो फक्त आई बाबाने किंवा समोर वातावरणामध्ये जे काय चाललं असेल त्याच्याप्रमाणे तो जातो. पण त्याला हे सुद्धा कळत नाही आहे, मी कोण आहे त्याला कळत नाही आहे. त्यामुळे त्याला शेवटपर्यंत ते कळतच नाही. तो फक्त कर्म करत राहतो. कर्म करताना आपला फायदा पण मिळतो. आपलं हे करताना त्याच्या हातून अनेक चुका होतात. ह्या चुकामुळे तो शेवटी त्याला वासनारूपी जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा तो अनेक ह्याच्यामध्ये जीवामध्ये तो जन्म घेऊन त्याच्याकडून अनेक चुका होत असतात. जन्म होणारी तुम्ही काय केलं ह्याच्याप्रमाणे तुम्हाला देवाने शेवटचं मनुष्य जन्म दिलेला आहे. ह्याच्यामुळे तुमची सुटका होणार आहे. हे ज्यांना समजलं आहे ते गुरुमार्गामध्ये जाऊन गुरुने सांगितल्याप्रमाणे आपलं सुटका होण्याचे प्रयत्न करतात. पण ज्यांना समजतच नाही आहे, ज्यांना हे कळत नाही आहे, ज्यांना जन्म घेतलेला आहे देवाकडून, त्यांना मनुष्य जन्म मिळाला आहे. मनुष्य जन्म म्हणजे त्याला सर्व कळतो. आपण काय करतो हे फक्त बुद्धी आहे. इतर प्राणी आहे, इतर आहे, ह्याला सगळं बुद्धी आहे. पण त्यांना विवेक बुद्धी नाही किंवा त्यांना आपण कसं बघायचं हे कळत नाही. कारण फक्त एवढंच आहे. आता गुरु किंवा इतर प्राणी हे काय करतात, जंगलात फिरतात, काय खायला कुठे मिळेल ते खात असतात आणि आपलं जीवन भागवतं. परंतु मनुष्य प्राणी तसं नाही. तो स्वतः विवेक बुद्धी आहे आणि त्या बुद्धी आहे आणि त्या बुद्धीप्रमाणे तो वागतो आणि आपलं हे करतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता मनुष्य हे केलं ना देवाने, त्यांचं पूर्वीचं काय तरी पूर्ण असेल काय त्याला गुरु भेटतो, दुसऱ्यांना भेटत नाही का. त्या ज्ञानामध्ये असतात. शेवटी त्यांना एवढंच कळतं आपल्या घरातल्या गावातला या घरातल्या संसारामध्ये कसं वागायचं एवढंच त्यांना कळतं. कुटुंब आई बाबांनी जसं केलेलं असेल चुका, त्या चुका ते करत असतात.
मग त्यांना जन्म कसं मिळणार समजा नाही. आई बाबाने जर चुका केला असेल तर मुलानं करावं ना पाहिजे, मुलानं व्यवस्थित वागायला पाहिजे. कारण त्याला पण हे त्याला कळत नाही, त्या अज्ञानात असतात ना. जेव्हा गुरुमार्ग मिळतो, ज्यांना हे कळतं की बाबा तुम्ही देव आहे, तुम्हाला कसं वागायचं हे गुरु सांगतात आणि त्याप्रमाणे जर तुम्ही वागला तर तुम्हाला सुटका होते. कारण तुमच्याकडे तुम्ही तुमचं आयुष्य जपलं की काय केलं का तुमच्याकडे वासना राहत नाही. मला काही पाहिजे ही वासना तर राहत नाही. जो गुरुमार्गामध्ये आहे तुम्ही काही वासना करू नका. जर हे सगळं माझा संसार आहे, माझ्या पोरांकडे किंवा माझ्याकडे माझा याचे काही संबंध नाही असं मनात आणायला पाहिजे, तरच उपयोग आहे. नाहीतर काय तुम्ही मला हे माझं संसार आहे, माझं संसार आहे, हे माझं हे माझं ते आहे. काय तुझं आहे? काय तू काय घेऊन काय आलास? काय घेऊन आला नाही आहे. तू घेऊन आले, देवाने सर्व तुम्हाला दिलेलं आहे, पण तुम्ही देवाला सर्व दिलं असं मानत नाही आहे. हो, डोळे दिले, कान दिले, नाक दिलं, चांगलं झालं, सर्व दिलं. कोणी दिली तुम्हाला? हा, आईला मुलासाठी दूध कोणी दिलं? मुलाला दूध फक्त आई ते कोणी दिलंय? ते देवाने दिलं. ते देवाने सोय केलं त्या लहान मुलासाठी. तो नाही केले तर आला असता का? तो आला नसता. म्हणजे मुलाने सर्व देवाने सर्व करून ठेवलेलं आहे तुमच्या ऑलरेडी, पण तुम्ही नाही. तुमचा स्वभाव अज्ञानामुळे, तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही फसला गेला. अज्ञान सोडा हे सर्व. म्हणून अज्ञान सोडण्यासाठी गुरु भेटायला पाहिजे. सद्गुरू ज्याला भेटलेला आहे त्याला अज्ञान सोडणार, नाही तर काय. खरं सद्गुरू जरी भेटलं तरी त्यांना सद्गुरूने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वागायला पाहिजे ना. हो, शाळेत मुलगा जातो, गुरु सांगितल्याप्रमाणे अभ्यास करायला पाहिजे. जर त्याने नाही केलं तर पास कसा होणार? तसंच इथे सुद्धा गुरुने सांगितल्याप्रमाणे वागायला पाहिजे. गुरुने सांगितलं माझं करत राहायला पाहिजे. गुरुने सांगितलं माझं काय नाही असं समजा, म्हणजे तुमचं मनात कुठले हे राहणार नाही, शंका राहणार. माझं काय नाही, मी काय घेऊनच ना आलो तर माझं काय. हो, माझ्या बाबाने किंवा माझ्या आजीचे जे घेतलंय ते माझं मी कसं मांडणार? की मी काय कमावलंय का? मी काय मिळवलं का? मी मिळवलं नाही आहे, मग माझा हक्क कसा लागतो? पण नाही आहे. त्याने मिळवलेला हक्कावर त्याच्यावर हक्क करायचं सर्वांना फक्त कळतं, पण आपला हक्क काय हे त्याला कळत नाही आहे. मिळवणारा आई बाबाने काय आपल्यासाठी केलंय हे त्याला कळत नाही आहे. पण तो आई बाबाचं जो काय केलेलं आहे त्याच्यावर हक्क सांगणं हे मुलाचं कर्तव्य आहे. का? त्यांचा स्वभाव आहे. मुलांना माझं पाहिजे, त्याला काय द्यायला तयार होत नाही, पण माझं म्हणून सर्व हे करतात. म्हणून पोरांचं कर्तव्य आहे. मुलाने आपल्या आई बाबाने अज्ञानाने कसं जन्म दिलेला आहे त्या जन्माच्या फायद्याला सार्थक करून द्यायला पाहिजे. जे आई वडील आजारी असेल, आई वडील काय असेल तर त्याचं त्याला व्यवस्थित करणं हे आपलं मुलाचं कर्तव्य आहे. ते करत नाही. फक्त ते एवढंच म्हणणं आई बाबाचं काय झालं का आई बाबाचे उपचार काय कमावलेलं असेल, दुसऱ्या कष्टाने कमावलं असेल त्याच्यावर कसा कळला त्या मग माझा बाप, माझा आई, माझा बाप असं करत असतात. कशासाठी? तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही हक्क आई बाबावर करता ते आई बाबाचा हक्क तुमच्यावर आहे हे लक्षात ठेवा. हे तुम्ही लक्षात ठेवत नाही ना. आता भांडत कशाला भांडता? काय तुम्ही स्वतः कमवा आणि स्वतः हे करा. आई बाबाच्या इच्छेवर तुम्ही भांडू नका आणि ते भांडण्यामुळे तुमचा काही फायदा होणार नाही. शेवटी तुम्ही भांडवले जाणार. म्हणून माझं काहीच नाही तर तुम्ही राहा. आई बाबांना कमावले योग्य आहे. व्यवस्थित जर वाटणी करून घेतली, व्यवस्थित जर काय
तर आई बाबा सुचले, पण तुम्ही त्या आई बाबाला वस्तूवर भांडत राहतात. कशाला भांडता? काय भांडू नका. हो, तुम्ही शेवटी काय घेऊन जाणार का? तुमचं असं सोडून जाणार. मग आई बाबा सोडून गेले तसं तुम्ही सोडून जाणार. तुम्ही तुमचं जो काळ आहे, तुमचा वेळ आहे, तो परत तुम्ही राहणार आहे आणि ते शेवटी राहणार असं होणार. ह्याच्याकरता हे कल्पना करा, हे माझं काही नाही, हे माझं काही नाही आहे, हे माझ्या वडिलाचं आहे, म्हणजे माझं नाही आहे, ते त्यांचंच आहे. आता हे जे काही वडिलांनी कमावलेलं आहे ते माझं असं मी म्हणू शकत नाही आहे. ते माझ्या मुलांचं आहे. माझ्या वडिलांनी कमावलेलं माझ्या मुलांचं आहे, माझं नाही. का? मी त्याच्यावर हक्क कशाला करू? हक्क केला तर मी मानलं जातो, त्याच्यामध्ये अडकलं करतो. हक्क करत नाही, त्याचं करा. जसं ते बिचारे सोडून गेले तसं मी सोडून जातो. हे कर्मी काय घेऊन जाऊन काय फायदा होणार आहे? हां, ही विचार कल्पना करा. पण नाही, मन ऐकत नाही. मनाला असं वाटतं नाही, माझा हक्क आहे, माझा हक्क आहे. मी म्हणतो माझं काय नाही आहे, ते फक्त सांभाळणे एवढं आपलं कर्तव्य. त्याच्यावर हक्क सांगणं माझं कर्तव्य नाही आहे. कारण हक्क सांगून काय करणार? मी काय घेऊन जाणार का? नाही, हक्कासाठी भांडण होणार. हक्क करायचं नाही, व्यवस्थित असे खा राहा एवढंच मनात वेगळं. म्हणून गुरुने हे सांगितलेलं आहे. अज्ञानामुळे ज्याप्रमाणे शिवाचं पिल्लू अज्ञानामध्ये मेंढरामध्ये फिरतो, तो अज्ञान असतो, त्याला काही कळत नाही आहे. तो अज्ञानामुळे मेंढरच होऊन मेंढरासोबत फिरत पडतो. पण ही त्याला काय त्याला खायला मिळतं, मेंढराचा खात राहतो. परंतु जेव्हा एक दिवस एखाद्या जिव्हाने दरकाळी फोडली आणि त्या जिव्हाने सांगितलं, अरे तू कोण आहे? तू मेंढरा आहे तिथं, तू माझा सगळं पिल्लू आहे. तुम्ही सगळं करतो. आणि तेव्हा त्याने त्याला विहिरीजवळ गेलं आणि दाखवलं, हे बघ तुझं आणि माझं सारखं आहे. तू मेंढरा आहेस का? मेंढरासोबत दिसतो का? नाही. म्हणजे मग तू मेंढरामध्ये का काय फिरतो? जंगलामध्ये व्यवस्थित हे करू का? हे अशा प्रकारे त्याला सांगितलं. आणि त्याने त्याला त्याचं दाखवत त्या विहिरीमध्ये त्याला फोटो करतो. आणि जेव्हा त्याला समजलं बरोबर मी चुकलं आणि तो सुद्धा त्याने सरळ दरकाळी फोडली आणि त्याला समजलं मी तसंच आहे. अज्ञानामुळे हे सर्व मी करत राहिलो सर्व तर देवाच्या पिल्लासारखं. अज्ञान झाला पाहिजे. अज्ञान कोण भरवतो? सद्गुरू. ज्यांना कळले नाही, सद्गुरू सगळे हे सर्व टाकून सर्व संसार आई वडिलांचं संसार टाकून ते सद्गुरू बनते. त्याने विचारलं सांगे त्यानं सुद्धा देवानं काय ऑर्डर दिलेले त्याचं सुद्धा ते नष्ट होत नाही आहे. ते लहानपणापासून त्याच्या ह्याच्यामध्ये परमेश्वरचं आहे. परमेश्वराने त्याला सांगितलं तो हे सर्व खोटं आहे आणि त्याला मनात उमटतं हे सर्व खोटं आहे आणि ते निघून जातं. आणि ते सद्गुरू एखादा सद्गुरूकडे जाऊन गुरुमार्ग घेतात आणि त्यामुळे ते सद्गुरू बनतात. ते नुसतं बनत नाही आहे. त्यांना सुद्धा त्रास होतो, त्यांना सुद्धा ते घ्यायला बरंच कष्ट करावं लागतं तेव्हा. आणि ते सर्व बघ एवढं सर्व प्रॉपर्टी आहे हे सोडून जायचं आणि ते हे करायचं म्हणजे किती त्याला मनावर किती ताबा घ्यावा लागतं हे सर्व त्या अशा माणसांना येते ना. आपण एक दोन याच्यासाठी भांडत राहतो आणि त्याच्यासाठी करतो. ती कल्पना करत नाही हे माझं 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 मनात आणि अशा कल्पना करू नका. त्या शिव
मेघाच्या कल्पना शिवाने शिवाला सोडवलं तसंच आपल्याला सद्गुरू सोडवतं. ह्या अज्ञान दुनियामध्ये राहायचं असेल तर सद्गुरू भेटायला पाहिजे. जर सद्गुरू भेटला तर तो सद्गुरू आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्याला खरोखर आपला पुण्याही असते म्हणूनच सद्गुरू आपल्याला भेटतो. नाही तर इतरांना भेटत नाही. इतरांना भेटले तरी त्याचा उपयोग होत नाही. कारण ते सद्गुरूच्या नावाखाली फक्त मी सद्गुरू गेलो, मी सद्गुरू मला भेटला असं म्हणतात. पण भेटणं आणि सद्गुरूचं सद्गुरूने दिलेलं उद्देश दिलेला बोध सद्गुरूने सांगितलं तुम्हाला ज्यालाच कळलाय ते सद्गुरूचं खरं शिष्य. इतर सर्व शिष्य नाही. नुसतं नाम घेतलं म्हणजे शिष्य होत नाही आहे. ते नाम घेऊन शिष्य होत नाही आहे. ते नामाचं सद्गुरूने दिलेल्या सर्व मनन करावं पाहिजे, श्रवण करावं पाहिजे आणि सर्व तेव्हा ते सद्गुरूनं काय ते सांगितलं ते आपल्याला कळतं. नाही एक दिवस नाम हे गेलं, गुरु आला, नाम घेतलं आणि म्हणतो मी नाम घेतलं, मी गुरु मार्गी. असं नाही. गुरु मार्गी मला जर गुरु मार्ग बनायचं असेल त्याला फार गुरुने दिलेल्या सर्व विषयाचा विचार करतो. हे सर्व खोटं आहे. मीच खोटं आहे. हे जग सर्व खोटं आहे. हे जगामध्ये वावरायचं असेल तर त्याच्यासोबत त्या मेंढरासकट व्हायला पाहिजे. आपलं मेंढर त्या मेंढरासकट आपण फिरतो पण मेंढरासकट फिरू नका. अज्ञानामध्ये राहू नका. तुम्ही गुरुमार्गामध्ये गुरुमार्गाप्रमाणे वागा. इतर गोष्टीला सोडवा. माझं मार्गदर्शन काय तुमचं काळ आला का तुम्ही निघून जाणार. मग काय राहणार आहे तुमचं. मग माझं कुठे राहणार आहे का काय राहणार. काय नाही राहणार. मी सुद्धा आज आहे उद्या नाही आहे. मला तर काय वाटत नाही की मला राहावं असं. आलं तर गेलो. फक्त मी माझ्या गुरुची सेवेसाठी मी राहणार. मला दुसरं काही पाहिजे नको आहे. मला माझी गुरुची सेवा व्हायला पाहिजे. गुरुने सांगितलं तर मी चालू. माझ्या गुरुने मला सांगितलं उद्या जाणे मी निघून जाईल. मला कसं नाही. मी हे वस्तू मला नकोच आहे सर्व. हे मला सर्व नको. माझ्या गुरुने सांगितलं बोधातच मला हे आहे. मला गुरुने सांगितलेलं आहे, शिकवण दिलेलं आहे की तूच स्वतः गुरु आहे, तूच देव आहे असं गुरुने सांगितलं. तुमच्या मध्येच गुरु आहे, दुसरं बाहेर गुरु नाही आहे. हे सर्व खोटे आहे. सर्व गुरु नाही आहे. ज्याने सांगितलेलं गुरु तुमच्यामध्ये म्हणजे खरोखर गुरु आपल्यामध्ये. कारण गुरु म्हणजे देवाने हे सर्व केलेलं आहे. आपल्याला चालतं बोलतं हे करणं देवच आहे ना. दुसरं कोण करणार आहे. इतर आई बाप काय करू शकत नाही आहे. आई बाप जरी आपले असले तरी आई बाबांना आपल्यासाठी काही करू शकत नाही. कारण त्यांना पावर नाही आहे. पावर पण परमेश्वराला आहे, आत्माला आहे. आई बाबांना नाही पावर. प्रत्येकाचा आत्मा प्रत्येकामध्ये आहे. फक्त आई बाप तुम्हाला पालन करणार, तुम्हाला पूर्ण मिळणार, तुम्हाला एक मार्गस्थ करणार एवढंच तुला काम आहे आई बाबाचं. आई बाबाला दुसरं काय हे काम नाही आहे. आणि आई बाबाला ते केलेलं असतं. पण ते तेवढं करून सुद्धा आई बाबांना त्रास देणारं पोरं आहे. काय करणार. हो आई हे समजा माझ्या आई बाबांनी जन्म केला म्हणून या ह्याच्यामध्ये मी आलो ना तर आलो होतो का. मला देव मिळाला असतं का नाही. मला देवची ही कल्पना मी देवा ही कल्पना मी करू शकत नाही आहे. का मी देव कसं असंच मनात येतं. पण आपला गुरु भेटलं आणि गुरु भेटल्यानंतर गुरु तुला समजून सांगतो कसं बघायचं तुम्ही. हे सर्व चालवणारा हे सर्व करणं गुरुच आहे, देवच आहे. म्हणजे परमेश्वर इतर जे आहेत
देव आहे त्याच्यापेक्षा गुरु हा देव सर्वात श्रेष्ठ आहे. गुरु ज्याने गुरुनं गुरुवर विश्वास बसला त्याला सर्व देवापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. आणि गुरुनं आपला ते ठरलं मी आज गुरु आहे, उद्या तुम्ही सुद्धा गुरु होणार आहे. का तुम्ही सुद्धा गुरु होणार आहे? का मी आज तुम्हाला सल्ला देतो, मी तुम्हाला सांगतो तुम्ही गुरुच आहे, तुम्ही देवच आहे. हे देव मी आहे म्हणजे आपल्याला कळलं काय, आपला म्हणजे जे आत्मा आहे, आत्मा सर्व चालवतो, सर्व जगामध्ये तेच आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये देव आत्माच बसलेला आहे आणि तो देव आहे. प्रत्येक जगात देव आहे. झाडामध्ये तुमच्या प्राण्यामध्ये किंवा सर्व ह्याच्यामध्ये मुंगीपासून ते हत्तीपासून ते झाडं किंवा हे ह्याच्यामध्ये देवच बसलेला आहे आणि तोच करतो सर्व. परंतु आपण प्रत्येकाला हे मानतो तो पण एवढी जी मुंगी असते ती कशी त्याला त्याच्यामध्ये जसं तुमच्यामध्ये इंद्रिय आहे बसवलेलं तसे त्याच्यामध्ये तेच बसवलेलं आहे. पण आपल्याला वाटतं काय ना म्हणजे उठून मुंगीमध्ये कसं आहे आपल्याकडे इंद्रिय बसवणार नाही तर पण बसवलेलं आहे. देवाची युक्ती आहे कमी आहे आणि त्याच्याकरता आपण त्याचं देवाला मी देव आहे म्हणून बोला आणि हे सर्व खोटं आहे आणि खोटामध्ये दुसऱ्याला त्रास देणं हा सुद्धा आहे तुमचा खोटापणा. दुसऱ्याला त्रास देऊ नका. जो दुसऱ्याला त्रास देतो तो एवढं समजा तुमच्यामध्ये तोच आहे त्याच्यामध्ये तोच आहे. मग तुम्ही दुसऱ्याला त्रास देऊन काय फायदा होणार आहे? तुम्हाला कशासाठी फायदा देता? हे मिळवण्यासाठी तुम्ही फायदा घेता. तुम्ही गेल्यानंतर कोण सांभाळणार ह्याचा तुम्ही विचार करता का? नाही विचारता. मग ज्याच्याकडे आहे ते योग्य आहे. सर्वत्र देवाने ज्याच्याकडे दिले तेवढंच त्याने योग्य बघा. एवढा सांगून हे राजा